नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. भारतामध्ये प्राचीन काळापासून माणसाला त्याच्या जाती धर्मावरून ओळखलं जायचं. आजही ही पद्धत आहेच आणि याच पद्धतीचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्यावर तब्बल 200 वर्ष राज्य केलं. पण आता बहुधा माणसं जरा सज्ञान व्हायला लागली आहेत. माणसाला जाती धर्मावरून नाही तर त्याच्या कामावरून ओळखलं जायला लागलंय. पण तरी सुद्धा अनेक खेड्यांमध्ये ही परंपरा अजूनही आहे. आजकाल आपण अशा कितीतरी केसेस बघतो ज्यामध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणांमुळे घरचेच आपल्या मुलांच्या जीवावर उठलेले असतात. अनेकांना आपल्या मुलांपेक्षा जात महत्वाची वाटते. आजची ही केस अशीच आहे. हे बघ नूनू, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तुला कळते तू काय बोलतेस? अगं ताई, पण भेटायला काय हरकत आहे? मी कुठे तुला लगेच लग्न कर म्हणते. तसं नाही, पण तो आपल्यातला नाहीये ग. आणि ना तू जरा हळू बोल. कोणी ऐकलं तर उगाच. ऐकलं तर ऐकू दे. तू शिकलेली आहेस ना, मग एवढा कशाला विचार करते? तसं नाही, पण हे बघ, आता ना पणबिण काहीच नाही. मी त्याला निरोप पोचवते. तू एकदा भेटून बोल ग त्याच्याशी. आणि टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. ठीक आहे, पण गावात नको. त्याला कुठेतरी बाहेर बोलव. हां, ओके, चालेल. अरे किती उशीर. सॉरी, ते जरा कामात अडकलो होतो. बरं ठीक आहे, जे बोलायचं ते पटपट बोल. मी जरा घाईत आहे. माझं खरंच खूप प्रेम आहे. प्लीज मला समजून घे तू. मला माहिती आहे आपल्यात खूप फरक आहे, पण खरं सांगतोय, मी खरंच खूप सुखात ठेवून. हे बघ, मी या सगळ्या गोष्टी नाही मानत, पण माझे घरचे मानतात. आणि भाऊकी पण मान्य नाही करणार. म्हणून एक गोष्ट सांगते, ते ऐक. सोड हा विषय. असं कसं सोडवा विषय? माझं खरंच प्रेम आहे. प्लीज. नाही होऊ शकत. मी माझ्या घरच्यांना नाही सोडू शकत. नाना, एक मिनिट. या बघा, हे बघा बघा काय चाललंय तुमच्या राज्यात. डिलीट मार. अहो पण हे बरोबर आहे का? ए सुकळीच्या बोललो ना, डिलीट मार म्हणजे मार. डिलीट. आणि हे बघ, हे शुभम, जर या फोटो बद्दल कुणाला काय बोललास तर दात काढून कशात घालीन. या नटवायचं नाही नाही नाही, अजिबात नाही बोलणार. आता मलाच काहीतरी करावं लागल. गीता, ऐक. हां, सर एक मिनिट थांब ना. हे बघ, आता नको. मी जरा घाईत आहे. आपण नंतर बोलूया. ऐक ऐक ऐक, खूप महत्वाचं काम आहे मला. काय? एक मिनिट. हे काय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय सकाळी सकाळी वेडबीड लागलाय तुला? आणि काय रे, मला प्रपोज करायला तू कोण समजतो स्वतःला? ना नोकरी ना शिक्षण, नुसता गावभर इकडे तिकडे फुकटचा फिरत असतो. चल निघ, आता दादांना सांगून खूप मारायला लावी ना तुला. ऐक ऐक ऐक. अच्छा, आत्ता मला लक्षात आलं. तो खालच्या आळीतला वैभ्या तुला आवडतो ना? हा, लय बोललासा शुभ्या. निघ इथून, आता थोबाडीत लावेन. वाट सोड माझी. ऐक गीता, गीता. ए वैभ्या, कशाला त्या पोरीच्या मागे लागलायस रे? सोड ना विषय. हा, असं का सोडून देऊ? प्रेम करतो मी तिच्यावर. अरे ए वैभ्या,
तुझ्यात आणि आमच्यात काही फरक आहे का नाही? नाही, आतापर्यंत तुला कधी जाणवू दिलं नाही, कारण मित्र आहेस तू माझा. पण तुझ्या मी कुठं नाही बोललो, पण ती नाही म्हणत या सगळ्याला. कसं आहे ना, तिला ओपन माइंडेड पोरगी आहे. अरे पण तिचा बाप तो येड्या खोपड्याचा आहे. तुझा मर्डर करून कुठे गायब करून टाकेल ना, तुला बी नाही कळणार. बघ, जवळचा मित्र आहेस म्हणून समजावायला आलो तुला. तर शेवटी काय करायचं ते तू ठर. येतो. अरे नाना, या या या, बसा बसा. अगं नाना आले, चहा ठेव. अरे नाही चंद्रकांतराव, मी बसायला नाही आलो. मला काय सांगायचं आहे, आता गावात आपली जी काही इज्जत आहे ती भावकीमुळे आहे. हो ना, आता गावात मी जे काही करतो ते भावकीसाठी करतो. हो ना. आता तुमच्या मुली गीता आणि मनोडा, मला माझ्या मुलीसारखेच आहेत, आहे की नाही? हा? म्हणजे काय नाना, आणि माझ्यासाठी तर तुम्ही मोठ्या भावासारख्या. तेव्हा चंद्रकांतराव, आपल्या पोरी आता वयात आल्या, हा, तर लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकायला पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको. नाना, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण गीता अजून शिकायचं बोलते. शिकायचं आहे अजून. हा, चांगली गोष्ट आहे की, हा, मुलगी शिकली, प्रगती झाली. पण ते जे काय आहे ते लग्नानंतर. कसं आहे चंद्रकांतराव, हा. उद्या जर काही पोरींचं कमी जास्ती झालं तर सगळा निर्णय भावकीचा असेल, आणि तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. कळलं का? वहिनीनं सांगा, चहाचं नंतर बघू. नाना, अहो, नाना कुठे गेले? ए वैभ्या, बाहेर रे. लय शिकून लय दिवे लावले. चल चल बाहेर रे. काय झालं आबा? काय झालं? तुझा बाप कुठं आहे रे? तुझ्या बापाला सांगायला झालोय, दिवसभर तुझं पोरग कुठं शेण खाताय ते. बा शेतावर गेलाय, पण तुम्ही असं का बोलताय? ए नका, अंतरून पाहून पाय पसरायचे का? उगाच बापाच्या जीवावर उठलायस. त्या पोरीपासून लांब राहा. उगाच गावागावात तांडा नग. आणि शेवटचं सांगतोय, समजून घे, पुण्यांदा सांगणार नाही. अहो, नाना स्वतः आले होते, म्हणजे या गीताने नक्कीच काहीतरी बाहेर केलं असणार. मला आधीच संशय होता. हो, अगं तसं काय नाहीये. उलट नाना बोलत होते, आपली गीता आणि मृणाली त्यांना त्यांच्या पोरींसारख्या आहेत म्हणून. असो असो, आपण पोरींच्या लग्नाचं बघू. आपल्या भावकीत चिकार पोर आहेत. असू दे. मृणाली माझ्या लाडाची आहे, तिच्यासाठी मी 1760 पोरं बघीन. हो का? पण गीताचं काय? तिच्यावर एवढी मेहनत करावी लागेल, कारण तुमच्यावर गेलीये ना. या, चहा प्या. नाना, हा. घ्या की. नाही घेतो की. पण चंद्रकांतराव, आता आमचा मुलगा म्हटल्यावर आमच्यावरच जाणार ना. बरं, गीताला बोलवा लगेच. हा, ठीक आहे, आलीच की. घ्या घ्या अरविंदराव. घ्या चंद्रकांतराव, तुम्ही पण घ्या आमच्या बरोबर. शुभमराव. घ्या, हो. घ्या शुभमराव, घ्या. हा अरविंद, असं चंद्रकांतराव पोरगा हो म्हणालाय. आणि आता अरविंदला पसंत आहे म्हटल्यानंतर उडवून टाकूया बात. पण त्याआधी एकदा गीताला विचारून घ्या. हा, आता विचारायचं काय? होकारच आहे. मग झालं तर या चंद्रकांतराव.
अरे मी कधीच सांगितलं मांडव घालायला, अजून घातला नाही. तू ये बघू पटकन. काकू अहो तुम्हाला आई बोलवते, जा लवकर. ताई ऐक ना, वैभवने चिठ्ठी पाठवली. तो आज रात्री मुंबईला पळून जायचं बोलतो. आज? हो आजच. वैभ्या कुठं निघालास? तात्या ते त्या पोरीसोबत चाललास ना? लेका म्या तुला किती वेळा समजवलं त्या पोरीचा नाद सोड म्हणून, पण नाही, तुझ्या डोक्यामध्ये काय घुसतच नाही. वैभ्या जर का तुझ्या घराच्या बाहेर एक पाऊल जरी टाकलं ना तर तुझा तंगड तोळी, लक्षात ठेव. तात्या मी चाललोय, मला अडवू नका. वैभ्या, वैभ्या, अरे वैभ्या, वैभ्या. साहेब माझी भाची गीता त्या सगळ्यांनी मारली होती ना. बसा तिथे, शांत व्हा, बसा. मॅडम त्यांना पाणी द्या. शांत व्हा. बोला, काय झालं? साहेब मला एक तक्रार करायची आहे. साहेब साहेब आज सकाळी मला एक फोन आला होता. माझी भाची आहे ना गीता, ती हार्ट अटॅकने गेली हो साहेब. पण माझी भाची हार्ट अटॅकने जावी एवढं तिचं वय पण नव्हतं बघा. ती फक्त 25 वर्षाची होती साहेब. साहेब मला मला पूर्ण खात्री आहे तिला तिच्या घरच्यांनी मारली आहे. माझी मदत करा ना प्लीज, प्लीज साहेब. काय झालं साहेब? तुम्ही कोण? मी गीताचा काका. तुम्ही इकडं काय झालं काय साहेब? यांची अशी तक्रार आहे की गीताचा खून झालाय आणि तोही घरातल्याच कोणीतरी केलाय. काय? हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही असं का करू? साहेब अहो तुम्ही या बाईचं ऐकून इकडे आलात? अहो या बाईला दुसरं काम काय? नुसतं दुसऱ्यांच्या घरात लावायला हवी करत असते. ए तू जास्त बोलू नकोस हा. अगं माझ्या गीताला तर सर्वात जास्त त्रास तू दिलास. शेवटी सावत्र ती सावत्रच नाही का? सावत्र असले तरी सुद्धा तुझ्या भाचीचे भरपूर लाड केलेत मी. कधी ग कधी लाड केले? एक कधी treat केलं? मिनिट, एक मिनिट, शांत राहा जरा. इथे काय चालू आहे? कसे वागताय तुम्ही? माणसासारखे वागा जरा. तुम्ही बाहेर चला, आपण बाहेर बोलू. नाव काय म्हणालात तुमचं? विजय महाडिक. अंत्यविधी करायची घाई का केली? बॉडीचं पोस्टमॉर्टम करायला हवं, गरजेचं असतं. माहीत नव्हतं तुम्हाला? सांगतो साहेब, काल गीता संध्याकाळी दादाला सोडून घराबाहेर पडली. ती बरीच रात्र झाली तरी घरला परंती नाही. तेव्हा आम्ही तिला शोधायला घराबाहेर पडलो. त्या घरच्या मागणं शेतातून गावाकडे जायला एक शॉर्टकट रस्ता आहे. गीता, गीता बाळा कुठे आहेस तू? गीता, दादा, दादा, गीता, 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 गीता मला डोळे उघड. गीता, दादा उचल, 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 चल लवकर. डॉक्टर केंडेनी सांगितलं की गीताला अटॅक आला होता. नॉर्मल डेथ होती म्हणून आम्ही त्याची बॉडी पोस्टमॉर्टमला पण नाही पाठवली. रात्री उशिरा कळलं ना? मग लगेच सकाळ सकाळी नातेवाईक येण्याची वाट न बघताच अंत्यविधी करून टाकला का?
मॅडम आमचे सगळे नातेवाईक ह्या वाडीतच राहतात. जास्त उशीर व्हायला नको म्हणून आम्ही सकाळच्यालाच अंत्यविधी लवकर आटपून घेतला. ठीक आहे, आम्ही आमचा तपास सुरू करतो, तुम्ही जात. फडणवीस याला कितीही प्रश्न विचारलेत ना तर या खरं सांगणार नाही. आता याने सांगितलेलं किती सत्य आहे त्याची आपल्याला खात्री करायला हवी. एक काम करा, या गावामध्ये गीताबद्दल चौकशी करा आणि जो डॉक्टर आहे त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. बघा ते स्मशानात जाऊन गीताच्या अस्थी गोळा करा. ओके सर. सर पण आता तिथे फक्त राख उरली असेल, त्यातून काय पुरावे मिळतील? फडणवीस एकही शक्यता नजरअंदाज करून चालणार नाही. कोणता पुरावा चातकासारखा समोर येईल सांगता येत नाही. ओके सर. चला. अहो लय चांगली होती गीता. आमच्या गावात सगळ्यात जास्त शिकलेली पोरगी होती हो. ती डॉक्टर होणार होती बघा. काल रात्री नेमकं काय घडलं? ते काय माहीत नाही मॅडम, पण विजयबाबू बोलले की गीताताई गायब आहेत. मग आम्ही सगळं गाव पिंजून काढलं रातच्याला. मग नदीच्या अंगाला शेतात त्यांचं प्रेत सापडलं. तुम्ही होता तेव्हा सोबत? नाही मॅडम, आम्ही तेव्हा खालच्या अंगाला शोधत होतो. त्यांनी प्रेत जेव्हा घरी आणलं तेव्हाच कळालं. साहेब मी खरं सांगतोय, मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा मी गीताची कंडिशन बघितली. तिचे डोळे उघडे होते, पल्सही चालू नव्हते, तिची बॉडी एकदम थंड पडली होती. शी वॉज डेड. पण डॉक्टर केंडे, हे 25-26 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक येणं हे थोडं रेअर नाही आहे का? हो साहेब, हे रेअर तर आहेच, पण सगळे संकेत हेच होते की तिला हार्ट अटॅक येऊन गेलाय. अजून काही शक्यता, म्हणजे बॉडी निळी किंवा पांढरी पडली असं काही बघितलं? तसं काहीच नव्हतं मॅडम. ॲक्च्युली सर मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा खूपच उशीर झाला होता. सॉरी, आपल्याला खूप उशीर झालाय. गीता इज नो मोर. गीता काही झालं तरी त्या पोराला शोधून काढायचंय. त्याला जिथं सोडत नाही मी बघ आता. नाही 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 नाही, त्याचा बाप आहे ना अजून गावाला. हां, तू एक काम कर, तू त्याच्या घरला जा आणि त्याच्या बापाची चांबडी सोडून काढ. मग बघ कसा पोपटवानी बोलतो तो. सांगेल तुला तो त्याचा पोरगा कुठे आहे ते. सर, गावातलं कुणीच गीताबद्दल काही सांगायला तयार नाही. सगळेच उडती उडती उत्तरं देतात. कदाचित या गावकऱ्यांवर घरच्यांनी दबाव आणला असणार आणि गावचे सरपंच नाना देशमुख यांना हा मॅटर दाबला असणार, म्हणून कोणी काही सांगायला तयार नाही. हो सर, मलाही तोच डाऊट आहे. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की गीता रात्री गायब होती, पण ती नेमकं कुठे गेली होती, का गेली होती हे अजून आपल्याला माहिती नाही. एक काम करा, या गीताचे कॉल रेकॉर्ड्स काढा आणि हा जो डॉक्टर आहे त्याची पुन्हा एकदा चौकशी करा. मला तरी डाऊट आहे की यानेच खोटं डेथ सर्टिफिकेट बनवून दिलं असतं. हो सर. हा केंडे डॉक्टर कसा आहे? म्हणजे पैसे वगैरे घेऊन सर्टिफिकेट देतो का? मॅडम तुझं सर्टिफिकेट काय? सिक लीव्ह असेल तर 100 रुपये, कोरोना शाळेला सुट्टी पाहिजे असेल तर 150 रुपये घेतो, खोट्या आजाराचे पेपर बनवून पाहिजे असेल तर 5,000 रुपये घेतो आणि सर्टिफिकेटचे 10,000 रुपये घेतो तो. सर, मला बी जेव्हा कॉलेजला जायचं नसतं ना तेव्हा म्या बी डॉक्टर केंडे साहेबाकडून एक 100 रुपयाचं सर्टिफिकेट घेतो. डॉक्टर? नाही मॅडम, अहो पक्का झोलर आहे तो. मॅडम, हा डॉक्टरचा पक्का पोचलेला निघाला. सर, तुमचा डाऊट खरा ठरला. गावकऱ्यांकडून समजलंय की या डॉक्टर केंडेने बऱ्याच जणांना खोटी सर्टिफिकेट्स बनवून दिले होते. पण सर, मला एक गोष्ट कळत नाहीये, गीताच्या घरच्यांनी पैसे देऊन खोटं सर्टिफिकेट का घेतलं असेल? कारण गीताचा खून झालाय आणि तिच्या घरचे हे लपवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून. एक काम करा, काही महिन्यापूर्वी गावात निवडणुका होत्या. तिथे हे सरपंच नाना देशमुख त्यांच्या पार्टीने गीताच्या मेडिकल कॉलेजमध्ये हेल्थ कॅम्पेन ठेवलं होतं. तिथे या गीताचे रिपोर्ट सापडतात का बघा. येस. आपल्याला या घरच्यांची चौकशी करावी लागणार. अरे थेरड्या, पोरगा कुठे आहे तुझा? त्यानंच मारला ना माझ्या गीताला? नाही हो मालक नाही.
वा माझा वैभ्या कुठं आहे मला ठाव नाही व आणि तो असलं काय बी करेल मला वाटत नाही साहेब. तू असा सांगणार नाहीस. हे तांगड्या तोड्या ह्याच्या तेव्हाच बोलेल हा पोपटावानी. साहेब मी गीताची जरी सावत्र आई असले तरी सुद्धा मी तिच्या मनाविरुद्ध कधी काही केलं नाहीये. मग ती गायब कशी काय झाली? कुठे कोणासोबत? साहेब ती फक्त घराबाहेर गेली होती आणि यांना सांगून गेली होती, पण ती कुणासोबत पळून वगैरे गेली नव्हती हो. ती पळून गेली का असं मी विचारलंच नाही. साहेब तिच्या मनाविरुद्ध मी कधीच काहीच केलं नाहीये. त्या दिवशी अरविंद येऊन गेल्यानंतर मी तिच्याशी याच गोष्टीवर बोलायला गेले होते. काय सारखा तो अभ्यास लवकरच लग्न होणार आहे तुझं. आई मला खरंच डॉक्टर बनायचं आहे ग. हे बघ अरविंद चांगला मुलगा आहे, नानांचा मुलगा आहे, खूप चांगलं स्थळ आहे. या अभ्यासाच्या पायी तू त्याला नकार देऊ नकोस. आई ऐक माझं, नाना लग्नानंतर तुझे सगळे हट्ट पुरवतील. उद्या आले की सरळ पटकन होकार देऊन टाकायचा. काय? उद्याचं उद्या बघू. आता प्लीज मला थोडा अभ्यास करू दे. जेव्हा बघाव तेव्हा अभ्यास अभ्यास अभ्यास. हिला पण घे जरा अभ्यासाला, सारखी हुंदडत असते. साहेब गीता आमच्यात नाहीये, अजूनही विश्वास बसत नाही हो याच्यावर. बरं चंद्रकांत कुठे आहेत? त्यांचं स्टेटमेंट हवं होतं, त्यांना जरा बोलवतं का? गीता गेल्याचं यांनी खूपच मनावर घेतलंय साहेब. अगदी खाणं पिणं सुद्धा सोडलंय. डॉक्टरांनी काही दिवस आराम करायला सांगितलंय. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला विचारा. ठीक आहे, नंतर आमच्या मॅडम येऊन चंद्रकांतचं स्टेटमेंट घेतील. ही तुमची मुलगी मृणालीस ना? हो. तुम्ही जरा आत थांबा, आम्हाला हिच्याशी बोलायचं. हे बघ आम्हाला माहिती आहे की तुझ्या बहिणीचं गीताचा खून झालाय. या गावात तिच्याबद्दल कोणीच काही सांगायला तयार नाही. तू जर का तिच्याबद्दल काही सांगितलंस तर बरं होईल. बरं मला सांग, तिच्या आयुष्यात कोणी होतं का? म्हणजे सर काय बोलताय तुम्ही? म्हणजे कोणी बॉयफ्रेंड वगैरे? छे नाही, असं काहीच नव्हतं. ती अगदी सरळ मुलगी होती सर. ठीक आहे, काळजी घे. चल. पाटील गाडी बाजूला घ्या जरा. विजयराव साहेब तुम्ही इकडं? तुम्ही डॉक्टरला धमकावलं होतं सर्टिफिकेटसाठी? हो साहेब, हे तुम्हाला कोणी सांगितलं? उलट केंडेंनी सर्टिफिकेट बनवण्यासाठी माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले होते. 10,000? युजली 100-200 रुपयात मिळतं सर्टिफिकेट. अहो मॅडम, तो केंडे लई शहाणा आहे. मला म्हणला की तुला लगेच सर्टिफिकेट देतो, आणि आम्ही इथं अंत्ययात्रेसाठी तयारी करून बसलो होतो. पण सर्टिफिकेट नव्हतं ना, म्हणून थांबलो होतो. तर मी त्याला लगेच फोन केला, तर मला म्हणलं की 10,000 रुपये टाका आणि सर्टिफिकेट घेऊन जा. तो बोलला आणि तुम्ही दिलं? काय करणार साहेब, द्यावे लागले. अहो अंत्ययात्रेच्या वेळेला यज्ञ नको ना, म्हणून शान दिली. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कॅम्पेनचे रिपोर्ट्स क्रॉस चेक केले. हे गीताचे रिपोर्ट्स. गुड. रिपोर्ट तर नॉर्मल आहेत. हार्टची कंडिशन सुद्धा चांगली आहे. म्हणजे गीताला हार्ट रिलेटेड कुठलाच आजार नव्हता. याचा अर्थ गीताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेलाच नाहीये. आपल्याला अजून 1-2 पुरावे सापडले ना तर ही केस स्टँड करता येईल. राईट सर. सर मी अजून एक गोष्ट नोटीस करते. कोणती? सर हा विजय या केसमध्ये सारखा हायलाईट होतोय. यानेच तर काय केलं नसेल ना? असेल किंवा आहेच. पण मला अजून एक डाऊट आहे, या गीताचा कोणीतरी बॉयफ्रेंड असावा. कारण हाच प्रश्न मी मृणालीला जेव्हा विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते. तुम्ही पुन्हा एकदा तिची चौकशी करा. आपल्याला या गीताच्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती मिळायलाच हवी. येस. हे बघ चंद्रकांत, तुझ्या मोठ्या मुलीचं लग्न तू माझ्या पोराबरोबर लावून देणार होतास, पण आता काही कारणास्तव ते नाही होऊ शकत. आणि तू तसा शब्द पण दिला होतास की तुझ्या मुलीचं लग्न माझ्या पोराबरोबर लावून देणार. हां, दिला होतास. पण आता तुझी मुलगी नाही, हां, तरीसुद्धा तू तुझा शब्द पूर्ण करू शकतोस. नाना, आता तुम्हीच सांगा माझी काय चूक आहे हो. मी माझा शब्द पाळणार होतो, पण अरे हो ना, मी तेच सांगतोय, तू अजूनही तुझा शब्द पाळू शकतोस ना. हे बघ, तुझ्या छोट्या मुलीचं लग्न माझ्या अरविंद बरोबर लावून देऊ शकतोस. हो, नाना बरोबर बोलताय. अरविंदशी आपल्या मृणालीचे लग्न लावून देऊया. नाना, आता तुम्ही सांगाल तसं करू आपण. मस्त चंद्रकांत. अरे आता लवकरात लवकर मी चांगला मुहूर्त शोधून काढतो आणि मग वहिनी बार देऊ उडून. काय या घरामध्ये तुम्हाला जास्त संशय कोणावर आहे? साहेब, सुमनवरती. ती सुमन आहे ना, गीताची सावत्र आई होती बघा, आणि तिने गीताचे लय छळ केले साहेब. बरं, गीताची खरी आई हार्ट अटॅकनेच गेली होती का? नाही साहेब, माझी बहीण अपघातात गेली. बरं, गीताबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का? म्हणजे गीताचं कोणावर प्रेम वगैरे होतं का? नाही साहेब, म्हणजे मला तर असं काही माहिती नाही, आणि माझ्या कानावरही अशी कधी कोणती गोष्ट पडली नाही साहेब. अहो मॅडम, यांची तब्येत खरंच ठीक नाही हो. आता डॉक्टर आले ना की तुम्ही त्यांनाच विचारा, यांना किती त्रास होतोय बघा. मॅडम, हे रोजच्या रोज वेगवेगळी कारणं देऊन स्टेटमेंट द्यायला मुद्दाम दिले करताय. माझ्या इथे लक्षात येत आहे. अजून किती दिवस लागतील यांच्या रिकव्हरीसाठी? ते काय माहित नाहीये. आता डॉक्टर आले की तुम्ही त्यांनाच विचारा. हॅलो, कसे आहेत आता चंद्रकांतजी? बरे नाहीये. चंद्रकांतजी उठा. बघाटे, आज जरा यालाच घेऊन जाऊया चौकशीसाठी. येस मॅम. एवढे दिवस आमच्याशी खोटं का बोलत होतास? विजयने आम्हाला सांगितलं तू त्याच्याकडून पैसे लुबाडलेस ते. तेही 10,000. तसंही गावात तुझं नाव खूप फेमस आहे यासाठी. बोल ना, का गप्प आहेस? आता बोलतो का? सांगतो मॅम, सांगतो, मारू नका साहेब. सांगतो, खरं सांगतो साहेब. गीताची डेथ हार्ट अटॅकमुळे नाही झाली, ती श्वास अडकल्यामुळे मेली साहेब. श्वास अडकून म्हणजे कोणीतरी गळा दाबला तिचा? हा, हो साहेब, पण तिच्या गळ्यावर गळा दाबल्याचे निशाण नव्हते. पण ते लोक मला एवढे घाई करत होते की हार्ट अटॅक म्हणून लवकर मला डेथ सर्टिफिकेट बनवायचं आणि मी बनवलं साहेब. हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? साहेब, पुरा गाव याच्यामध्ये सामील आहे साहेब. मी घाबरलो होतो म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. गीताचा कोणी प्रियकर होता का? हो साहेब, एक वैभव म्हणून आहे, तो खालच्या वाडीत राहतो. पण साहेब, हे मी तुम्हाला सांगितलं, प्लीज कोणाला सांगू नका. वैभवचं घर हेच का? काय झालं मॅडम? हे तुम्हाला एवढं काय लागलंय? कोणी मारलंय तुम्हाला? हे बघा मॅडम, इथं वैभव वगैरे कुणी राहत नाही. मी एकलाच राहतो इथं. अहो, तुमच्या पाया पडतोय म्या. इकडनं जावा तुम्ही.
अरविंद, आम्ही सगळ्यांची चौकशी केली आहे. तुम्ही फक्त तिघे आहात जे त्या रात्री एकटे होतात. साहेब अहो, त्याने काय फरक पडतो? गीताची नॅचरल डेथ झाली होती. तुम्ही या सगळ्याचा एवढा मोठा इश्यू का करताय? कामं नाहीत ना आम्हाला, टाइमपास करतोय आम्ही. हे बघ, गीताची नॅचरल डेथ झालेली नाहीये, तिचा खून झालाय आणि तसे पुरावे आहेत आमच्याकडे. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं मी केलंय? सर असं काही नाहीये. अहो मी तर तिला ओळखतही नव्हतो. आमच्या नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी आमचं लग्न जुळवलं म्हणून मी होकार दिला. तिला मारून मला काय मिळणार होतं? तू शुभमच ना? आम्ही विजय बरोबर बोलत असताना तू घरातून पळून का गेलास? ते मी खूप घाबरलो होतो साहेब. मी खरंच सांगतो, मी काहीच नाही केलंय. खरं तर साहेब माझं गीतावर खूप जास्त प्रेम होतं. मग तुम्हीच सांगा ना, मी कसा काय खून करणार तिचा? कारण गीता दुसऱ्याबरोबर लग्न करणार म्हणून कदाचित तूच तिचा खून केलायस. अहो काय साहेब तुम्ही पण, मी एकटा होतो म्हणून मीच माझ्या गीताला मारीन का? गीता गायब झाली आहे हे त्या रात्री तुम्हाला कसं कळलं? तसा फोन आला होता मला दादाचा. किती वाजता? हेच काहीतरी 4-5 वाजता. मग मी आज शोधायला निघालो, राजाला पण सोबत घेतला. शुभम, अरविंद आणि विजय यांची चौकशी करून सुद्धा पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा लागला नव्हता. तरी त्यांना विजयकडून एक महत्त्वाची माहिती कळली होती, ते म्हणजे सर्वात आधी गीता गायब होती आणि हे चंद्रकांत यांना माहिती होतं आणि त्यांनी ते त्यावेळेला सांगितलंही होतं. म्हणून चंद्रकांत यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. साहेब पहाटे 4-4:30च्या टायमाला मला जाग आली. मी पाणी पिण्यासाठी उठलो होतो साहेब. किचनमध्ये चाललो होतो तर मला गीताच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. गीताच्या रूममध्ये गेलो तर रूममध्ये गीता नव्हती साहेब. मी खूप घाबरलो. मी सुमनला आवाज दिला. सुमन आली. आम्ही गीताला बघितलं तर गीता कुठेच नाही सापडली. सुमन आली. आम्ही गीताला सगळीकडे शोधलं, घरात सगळीकडे बघितलं. साहेब गीता कुठेच नाही दिसली आम्हाला. म्हणून मग मी विजयला फोन केला. साहेब विजय बोलला त्याला गीताची डेड बॉडी सापडली म्हणून. बरं, तुम्हाला कोणावर संशय? कोणावर संशय घेणार? माझी गीता ना कोणाच्या आद्यात ना कोणाच्या मध्ये. सर हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे. चंद्रकांतचं स्टेटमेंट आणि बाकी सगळ्यांचं स्टेटमेंट कट टू कट सेम आहे. जसं की सगळ्यांनी ठरवून हे स्टेटमेंट दिलं असावं. फरक फक्त इतकाच आहे की विजयचं असं म्हणणं आहे की फक्त त्यालाच बॉडी सापडली आणि चंद्रकांतचं असं म्हणणं आहे की ते दोघंही बॉडी शोधायला गेले होते. काहीतरी गडबड आहे. सर, ज्या स्मशानात गीताचे अंत्यविधी झाले तिथेच बाजूला ही अंगठी सापडली. या गीताला मारण्याचा मोटिव्ह चंद्रकांत, विजय, अरविंद, किशोर आणि शुभम यांच्याकडे. त्यात ही अंगठी सापडली. आता ही अंगठीच आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचवू शकते. तुमच्या हातातला नीलम कुठे? अंगठी पडली असेल साहेब कुठेतरी. माझ्याकडे. जिथे गीताचा खून झाला तिथे आम्हाला सापडली. यात स्किनचे ट्रेसेस सुद्धा सापडलेत. त्याचा DNA आणि तुमचा DNA मॅच झाला तर तुमच्या विरुद्ध केस मजबूत बनते. साहेब काय बोलता? गीताचा खून, DNA? आता तरी खरं बोला साहेब. बघा त्या डॉक्टर केंडेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घ्या. पुन्हा एकदा डेथ सर्टिफिकेट चेक करूया आणि यांना सुद्धा घेऊन चला. यांनी काय केलंय? ते यांना पोलीस स्टेशनमध्येच सांगू आम्ही. पण डॉक्टर केंडे, तुमच्या स्टेटमेंटप्रमाणे गीताचा श्वास कोंडून मृत्यू झालाय. हार्ट अटॅकने नाही, बरोबर ना?
हो साहेब. म्हणजे गीताचा खून झालाय आणि हा खून चंद्रकांत तुम्ही केला. तुमची अंगठी आणि यांचं स्टेटमेंट तुम्हाला फासावर लटकवू शकतं. मी जे काही केलं ते योग्यच केलं. माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही पण हेच केलं असतं. तुमच्याकडे पुरावा नाही आहे आणि कोर्टात पुरावा लागतो, पेपर लागतो, इमोशन नाही. ते कोर्टात कळेलच. बघा रे, तोपर्यंत याने इथेच ठेवा. या सगळ्यांची आपल्याला चौकशी करायची. सर, गावाबाहेर एका वस्तीमध्ये प्रेत सापडलंय. काय? चला. बाजूला बाजूला सगळे. नीट चेक करा. कोण आहे? साहेब, हा वैभव मोहित्यांचा. माणसं आजही एकमेकांना त्यांच्या जातीपातीवरून किंवा श्रीमंतीवरून जज करत असतात. ही विचारसरणी कुठेतरी बदलली पाहिजे. नाहीतर चंद्रकांत सारखे असे कितीतरी बाप फक्त समाजातली आपली इज्जत जपण्यासाठी आपल्या मुलींचा किंवा मुलांचा खून करतील. माणसानं माणुसकी जपणं हे सगळ्यात महत्वाचं. ही केस सॉल्व्ह होते असं पोलिसांना वाटत असतानाच त्यांच्या समोर अजून एक भयानक केस आली, ती म्हणजे वैभवची, ज्याचे हात तोडण्यात आले होते. इतक्या अमानुषपणे कोणी कुणाचा खून का करेल हाच प्रश्न पोलिसांना पडला होता. याचा गीता केसशी काही संबंध होता की दुसऱ्या केसशी? कदाचित असेलही, कदाचित नसेलही. आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. या कथेत पुढे काय होतंय हे पाहूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.